नमस्कार. आत्मकला चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजपासून आपण एका वेगळ्या विश्वामध्ये प्रवेश करतो आहोत. एक आत्मकलाचं वेगळं दालन आपण उघडतो आहोत. यामध्ये गीता यज्ञ यावर चर्चा सुरू करण्याच्या संदर्भात बऱ्याच दिवसापासून काही लोकांनी रिक्वेस्ट केले होते, विनंती केली होती आणि आपण ठरल्याप्रमाणे 1000 सबस्क्रायबर्स झाल्यानंतर गीता यज्ञाची सुरुवात करणार होतो. गीता यज्ञाची पार्श्वभूमी तर आपण समजून घेतली आहे. आता प्रत्यक्ष भगवद्गीता कृष्ण अर्जुनाचा संवाद आणि त्या संवादातून जे काही ज्ञान प्रकट झालंय त्या श्लोकांचा गीतेतल्या कृष्ण अर्जुनाच्या संवादाच्या माध्यमातून जे हिरे आपल्याला गवसले आहेत, आपण ते बहुमूल्य ज्ञान समजून घेण्याच्या दिशेने आजपासून एका नव्या प्रयोगाला सुरुवात करत आहोत. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. गीता वास्तविक ही एका युद्धक्षेत्रावर युद्धासाठी आतुर झालेले एकमेकाच्या विरोधी मित्रशत्रू हे एकमेकाला मारण्यासाठी, लढण्यासाठी, युद्ध करण्यासाठी तिथे एकत्र आलेले आहेत. आणि अशा स्थितीमध्ये त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गीतेसारखा एक महान ग्रंथ निर्मित झाला. तो विचार करा, युद्धासाठी एकत्र आलेले, एकमेकाला मारण्यासाठी एकत्र जमलेले योद्धे आणि त्याच्या आधीची पार्श्वभूमी तर आपण समजून घेतलेलीच आहे. आणि या युद्धासाठी जमलेल्या असंख्य योद्ध्यामध्ये पांडवांकडनं काही राजे, कौरवांकडनं काही राजे, वेगवेगळ्या त्या काळात अस्तित्वात असलेले हे एक प्रकारचं विश्वयुद्धच म्हणायला पाहिजे. जसं आपण पहिलं महायुद्ध, दुसरं विश्वयुद्ध आपण म्हणतो, त्यामध्ये असंख्य देश एकमेकांच्या मदतीसाठी एकत्र येऊन जे युद्ध झालं, त्याच पद्धतीने महाभारताच्या काळामध्ये हे एक प्रकारचं पहिलं विश्वयुद्ध म्हणता येईल.
तर यात अ, गीतेचा जो पहिला अध्याय आहे तो सुरुवात होतो धृतराष्ट्रापासून. धृतराष्ट्राला जो स्वतः एक अंध आहे, पण त्याला जाणून घ्यायचं आहे की युद्धक्षेत्रावर नेमकं काय चाललेलं आहे. तर त्याच्या धृतराष्ट्राच्या प्रश्नापासून हा गीतेचा पहिला अध्याय सुरू होतो. धृतराष्ट्र बोलतात, हे संजय, कर्मभूमी धर्मभूमी कुरुक्षेत्रामध्ये एकत्रित युद्धाची इच्छेने एकत्रित आलेले माझे आणि पांडुपुत्र यांनी काय केले. धृतराष्ट्र स्वतः अंध आहेत, पण त्यांना जाणून घ्यायचंय की युद्धक्षेत्रावर त्याला पण ते धर्मभूमी असा उल्लेख करतात. धर्मभूमी कुरुक्षेत्रावर एकत्रित आलेले युद्धासाठी, युद्धाच्या इच्छेने एकत्रित आलेले त्यांच्या आणि पांडुपुत्रांनी काय केले, तिथे काय करतात आहे. पहिली तर गोष्ट, कुठलीही सामान्य गोष्ट जरी आपल्याला जाणून घ्यायची असेल त्याला आपल्याला इंद्रियांचे इंद्रियांच्या समूहाचा आधार घ्यायला लागतो. आता समजा मला तहान लागलेली आणि मी पाण्याचा शोध घेतोय, तर दुरून माझ्या कानावर नदीचा स्वर पडतो, वाहत्या नदीचा. त्या वाहत्या नदीला मी कधी काळी बघितलेलं असेल, त्या पाण्याचा आवाज मी ऐकलेला असेल. त्या आवाजामुळं ज्यावेळेला मला जाणवतं की इकडनं जवळ आवाज येतोय, म्हणजे पाण्याचा आवाज येतोय, म्हणजे नदीचा, इथे नदी इथे जवळपास कुठेतरी असायला हवी. मग मला कानाला जे ध्वनी ऐकू आले त्या ध्वनीच्या अनुषंगाने ज्यावेळेला मी त्या दिशेने जातो, त्या दिशेकडे, त्या शोधार्थ पाण्याच्या, तर थोडंसं पुढं गेल्यावर माझ्या ज्यावेळेला ती नदी माझ्या नजरेच्या सीमेमध्ये येते त्याला खात्री पडते, अरे हां, इथे ही नदी आहे. मग ती दिसल्यानंतर मी गती वाढवतो आणि त्या नदीपर्यंत जातो. त्या नदीपर्यंत गेल्यानंतर ते माझे डोळे तिथे पाहतात, ते नदी आहे, ते पाणी आहे, पण ते पाणी गरम आहे, थंड आहे, हे जाणून घेण्यासाठी मला त्या पाण्याला स्पर्श करावा लागतो. म्हणजेच माझे दुसरं स्पर्शेंद्रिय तिथे कामाला येतं. त्या स्पर्शावरनं ते पाणी थंड आहे का गरम आहे याची जाणीव होते. आणि त्याच्यानंतर ते पाणी ज्यावेळेला मी माझ्या ओंजळीने माझ्या ओठांवर घेतो, माझ्या जीवावर घेतो पिण्यासाठी, त्यावेळेला माझ्या जिभेवरनं, त्या स्वादातनं मला ते जाणवतं ते पाणी कसं आहे चवीला, ते पिण्यायोग्य आहे, पिण्यायोग्य नाही आहे. तर अशा अनेक इंद्रियांच्या माध्यमातनं आपण एखादी गोष्टीचा ज्यावेळेला शोध घेत असतो त्यावेळेला
अनेक इंद्रियांच्या समूहाचा तिथे उपयोग करत असतो. ज्यावेळेला आपल्याला सत्य जाणून घ्यायचं किंवा ज्याला आपण ईश्वर म्हणतो, वास्तविक धर्म ज्याला आपण म्हणतो, ते जाणून घेण्याच्या दिशेने, सत्य जाणून घेण्याच्या दिशेने ज्यावेळेला आपण प्रवास सुरू करतो, त्यावेळेला पण आपल्या ह्या इंद्रियांचा आधार आपण घेत असतो. पण ह्या ज्या इंद्रिया आहेत, ह्या इंद्रियांच्या सीमा आहेत आणि त्या सीमा निर्धारित आहेत. त्या सीमेच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. डोळ्यांची सीमा ठरलेली आहे. आपण श्वास घेतो, गंध घेतो, तर किती दूरपर्यंत आपण घेऊ शकतो त्याचं पण सीमा ठरलेली आहे. आपण जे स्वर ऐकतो, जे ध्वनी ऐकतो, ते किती मोठा आवाज आणि अधिक सूक्ष्म आवाज असेल तरी तो आपल्याला ऐकू येत नाही, कारण त्या ऐकण्याच्या पण आपल्या सीमा ठरलेल्या आहेत. पण ज्यावेळेला आपण सत्य जाणून घेण्याच्या दिशेने वाटचाल सुरू करतो, तर त्यावेळेला आपण आपल्याच इंद्रियावर भरोसा ठेवून वाटचाल करत असतो आणि ह्या इंद्रियांच्या सीमा ठरलेल्या असतात. भगवद्गीताचा प्रारंभ ज्याला धृतराष्ट्र स्वतः अंध आहेत, पण त्यांना जाणून घ्यायचंय की त्या युद्धभूमीवर, ज्याला ते धर्मभूमी म्हणतात, तिथं एकत्र आलेले युद्धासाठी त्यांच्या आणि पांडवांच्या पुत्रांनी काय केलं, हे जाणून त्यांना घ्यायचं आहे. पण ते स्वतः पाहू शकत नाहीयेत. त्यांचे ज्याला आपण प्रत्यक्षात, कारण ते जिथं बसलेले आहेत तिथून ते कुरुक्षेत्र ह्यामध्ये एक बरंच मोठं अंतर आहे. आणि ते जवळचं पाहू शकत नाहीत. मग एवढ्या लांब कुरुक्षेत्रावर, त्या युद्धभूमीवर जे काही घडतंय ते पाहायचं असेल तर ते कसं पाहणार? पण संजय जो त्यांच्या सोबत तिथे उपस्थित आहे, ते संजयाला विचारतात हा प्रश्न की मला सांग तिथं काय चाललेलं आहे. संजय त्या काळात एक असा व्यक्ती आहे ज्याला आपण दूरदृष्टी म्हणतो, की तो प्रत्यक्ष तिथं नाही आहे, पण मानसिक शक्तीद्वारे आपल्या जसं आपलं मी सांगितलं की आपल्या इंद्रियांच्या सीमा ठरलेल्या आहेत, आपल्या बुद्धीच्या पण सीमा ठरलेल्या आहेत. आपली बुद्धी, ज्याला आपण खूप बुद्धिमान माणूस म्हणतो, ज्याला आपण वैज्ञानिक म्हणतो, जे आपल्या मेंदूचा, बुद्धीचा सगळ्यात जास्त वापर करतात, ते सुद्धा 10-15% पेक्षा जास्त वापर करू शकत नाही आपल्या बुद्धीचा. म्हणजेच आपल्या बुद्धीची, आपल्या मेंदूची इतकी क्षमता आहे की त्या क्षमतेच्या 10-15%च आपण फक्त उपयोग करू शकतो किंवा करतो. आणि ते करून देखील आपण वैज्ञानिक जगात इतकं मोठा पल्ला पार पाडलेला आहे. तर विचार करा, जर
त्या संपूर्ण आपल्या बुद्धीचा, आपल्या मेंदूचा पूर्ण वापर करण्याची कला जर आपण अवगत केली किंवा ती क्षमता आपण विकसित केली, तर आपण किती मोठं पल्ला पार पडू शकतो. एक आज आपल्याला ही कल्पना आहे किंवा आपल्याला हे माहीत आहे, की हजारो मैल लांब कुठल्यातरी दुसऱ्या देशामध्ये यावेळेला जे काही चाललेलं असेल, ते आपण आपल्या मोबाईलच्या डिव्हाइसवर किंवा टीव्हीवर किंवा लॅपटॉपवर किंवा आयपॅडवर पाहू शकतो लाईव्ह. ते घडतंय त्या जसंच्या तसं. पण हे पाहू शकतो ह्या मागचं विज्ञान आपल्याला माहिती आहे. त्याच्या मागचं तंत्रज्ञान, त्याचं पूर्ण ते सॅटेलाईट कसं काम करतं, दूरचित्रवाणी कसं काम करते, ते तिथलं जे काही त्या स्थानावर जे काही लाईव्ह गोष्ट चाललेली आहे ती पाहण्याचं जे काही कॅमेरे तिथं बसवलेले आहेत, ते कॅमेरे ज्या डिव्हाइसला कनेक्ट आहेत, ते डिव्हाइस पुन्हा एका सॅटेलाईटला कनेक्ट आहेत आणि ते सॅटेलाईट तुमच्या डिव्हाइसच्या नेटवर, इंटरनेटवरच्या माध्यमातून त्यावेळेला त्या तिथल्या कॅमेरात जे काही लाईव्ह ते बघतात आहे, ते तुमच्या डिव्हाइसवर तुम्ही पाहू शकता. हे तुम्हाला याच्यामध्ये आश्चर्य वाटत नाही, कारण ह्या मागचं तंत्रज्ञान तुम्हाला माहिती आहे, ह्याचं विज्ञान तुम्हाला माहिती आहे. पण त्या काळामध्ये ज्यावेळेला संजय ह्या गोष्टी तिथे न जाता केवळ आपल्या ज्या काही त्याच्या इंद्रियांच्या क्षमता आहेत, ज्याचा त्यांनी विस्तार केलेला आहे, जो काही ज्याला आपण एका भाषेमध्ये सिद्धी म्हणू शकतो, की त्यांनी सिद्धी प्राप्त केलेली आहे किंवा त्यांनी आपल्या इंद्रियांचा तो विस्तार केलेला आहे, ती क्षमता त्याची पाहण्याची त्याचा विस्तार केलेला आहे. त्या दूरवर चाललेल्या कुरुक्षेत्रामधली ध्वनी, तिथले रंग, तिथलं दृश्य, ते सगळं तो लांब कुठेतरी बसून ऐकू शकतोय, पाहू शकतोय. आणि याची कल्पना आहे धृतराष्ट्राला. त्यामुळे धृतराष्ट्र संजयला विचारतोय की हे संजय, त्या धर्मभूमीवर, त्या कुरुक्षेत्रावर युद्धासाठी एकत्र आलेले त्याचे आणि पांडवांच्या पुत्रांनी काय केले, आणि त्यांच्या या प्रश्नापासून या गीतेची सुरुवात होते. संजय उवाच. त्यावेळेला राजा दुर्योधन यांनी व्यूहरचनायुक्त पांडवांची सेनाकडे पाहून द्रोणाचार्याला जवळ जाऊन हे वचन बोलले. आता संजय तिथे जे काही चालू आहे त्याचं वर्णन करतोय. तर सर्वात आधी तो दुर्योधनाबाबत सांगतोय. दुर्योधन काय करतोय. दुर्योधन जी काही व्यूहरचना
आहे पांडवांची सेनाची, ती बघून द्रोणाचार्याला जाऊन हे वचन सांगतोय. हे आचार्य, आपल्यासारखे बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र धृष्टद्युम्न द्वारा विवाहकार उभी राहिलेली ही पांडुपुत्रांची सेना पहा. तर ह्या एकूण या प्रारंभ या गीतेचा एका धृतराष्ट्राच्या प्रश्नाने सुरू होतो, जो स्वतः अंध आहे, पण त्याला जाणून घ्यायचं आहे की जे काय चाललंय तिथं काय चाललेलं आहे. त्याच्यानंतर संजय जो तिथे नाहीये, तो धृतराष्ट्राला तिथे काय घडतंय ते सांगतोय. तर या गोष्टीमध्ये अजून एक गोष्ट तुम्ही जाणून घ्या की सत्य ज्यावेळेला आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला दुसऱ्यावर विसंबून राहून चालत नाही. कारण प्रत्यक्ष आपलं बघणं त्याच्यामध्ये पण कितीतरी गैरसमज असतात. आपले नजर आपल्याला चुकीची खबर सुद्धा देतात, कारण आपले डोळेच बघत नसतात. आपले डोळे बघण्यामागे आपलं मन पण असतं. आपण प्रत्येक गोष्टीचा आपल्या नजरेसमोर ज्या घडलेल्या आहेत त्या गोष्टींचा पण आपण एकच व्यक्ती 10 वेगवेगळे अर्थ काढू शकतो किंवा 10 व्यक्ती 10 वेगवेगळे अर्थ काढू शकतात. एकच घटना असते, एकच दृश्य असतं, पण त्याला जे पाहणारे 10 वेगवेगळे लोक असतात, त्यांचं बघण्याचा दृश्य घटना एकच असली तरी त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो, त्यांची मानसिकता वेगळी असते, त्यांचा स्वभाव वेगळा असतो आणि त्यानुसार त्या घटनाचा, त्या प्रसंगाचा, त्या प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचा 10 लोक वेगवेगळा अर्थ काढू शकतात. वेगवेगळा भावार्थ त्यात निघू शकतो. प्रत्येकाचा तो त्यांचा व्यक्तिगत असू शकतो. पण ज्यावेळेला आपण सत्याच्या शोधात जातो तर त्यावेळेला इतरांचे तर सोडाच, आपल्या स्वतःच्या इंद्रियावर पण आपल्याला भरोसा ठेवून चालत नाही. त्यासाठी काही क्षमतांचा विस्तार करावा लागतो आणि त्यासाठी ध्यान महत्त्वपूर्ण असतं. कारण या ध्यानाच्या प्रक्रियेमध्येच काही अंतर्गत आपल्या ज्या इंद्रिया आहेत त्या इंद्रियांच्या क्षमतांचा विस्तार होत असतो. आपल्या अंतर्गत असलेले जे अदृश्य बीज आहेत ते अंकुरित होत असतात आणि एक विशिष्ट क्षमतांचा विस्तार त्यावेळेला त्या बीजांकुरातून होत असतो आणि त्या प्रक्रियेमध्ये एक वेगळी दृष्टी, एक वेगळा दृष्टिकोन, एक वेगळी समज आपल्या आतमध्ये विकसित होत असते. तर या प्रारंभाच्या गीता यज्ञाच्या हा ह्याच्यापूर्वीचे जे भाग झाले आणि हा भाग प्रत्यक्ष अध्यायाच्या दृष्टीवरून हा आपला पहिला भाग आहे. तर ह्याच्यामध्ये कल्पना करा, एकमेकाला मारण्यासाठी एकत्रित युद्धासाठी जमलेले सगळे योद्धे आणि तिथे कृष्ण आणि अर्जुन, त्याच्यामध्ये जो काही संवाद घटित झालाय किंवा होईल या
पुढच्या ह्याच्यामध्ये आपण जाणून घेऊ. सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला धृतराष्ट्राने प्रश्न केले, त्यांनी ते जाणून घेण्याची इच्छा प्रकट केली आणि संजय त्याला उत्तर देतोय आणि ते सांगतोय की नेमकं त्या भूमीवर काय सांगलं. त्याने आधी सांगितलं दुर्योधनाचा बाबत की त्यांनी त्या व्यूहरचना बघून त्यावेळेला द्रोणाचार्य जे सेनापती होते त्यावेळेला कौरवांच्या तर्फे त्यांना जाऊन तो काय बोलतोय त्यावर आपण पुढच्या भागात चर्चा करू आणि एक श्लोक करत करत आपण गीते यज्ञाच्या या एका वेगळ्या रहस्यमय यात्रेला आजपासून प्रारंभ केलेला आहे. त्या प्रवासामध्ये एक टप्प्यावर कृष्ण अर्जुनाच्या संवादातून निर्माण झालेले जे काही हे यज्ञरूपी चर्चा आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद. जयशंकर. भेटूया पुढच्या गीतेचा पुढील श्लोक घेऊन. धन्यवाद. जयशंकर.